बा अरे मला ठाव आहे का तू रागवला आहेस माझ्यावर? कसं ठाव आहे? अरे आहे ना सांगितलं तेव्हा बोल तुला काय बोलायचं आहे ते. काय बोलायचं नाही बाबा. अरे तूच म्हणलास ना व बोलायचं आहे म्हणून. बाळू अरे आय अगं अशी का बघते आहेस? बाळूच आहे म्या तुझा. किती दिवस झालं ग दिसलाच नाही. पंढरपूरला गेलतो ना व. हा आठवण आली म्हणायची घरची. बर तू बस त्या पाणी देते. हा आय तुझा चेहरा का उतरलाय पण? तुझ्या पायी उपास करते आहे ती. हो आय कशा पाय करतेस? बर आता तू आला आहेस ना व मग आता सोडते उपास. हा मग नाही आत्ताच्या आत्ता. बर हा माझं नाही लेखाचं तरी ऐक. आय मला लय भूक लागली हाय पण तू जेवल्या बिगर म्या बी जेवणार नाही बघ. चालू दे तुमचं. खूप काम आहेत माझ्याकडे. भीमादा कुठं दिसना? अरे तो तालुक्याच्या गावाला गेला आहे कापड घेऊन. कापड शिवून घरला पैक बी आणतोय त्यो. आहे का आधी त्याला 2 घास खाऊ तरी द्या की. हाय बाई नंतर त्याला बोलायचं आहे तुझ्या संग. कशाच? हा आधी तू खाऊन घे चल. बाय पर तू खाणार असशील तर खातो म्या. हे बाबा चल. काय करत आहात? काय करतोय म्हणजे चालतो आहे. जेवण झाले ना आत्ताच. इथे घरात चालण्यापेक्षा ना जरा गावात चक्कर मारून या. अय्यो अय्यो एवढ्या उन्हात. उन्हात म्हणे. छत्री आहे ना घरात? अय्यो छत्री असली म्हणून काय झालं वैजयंता? ऊन काय कमी आहे? अय्यो म्हणूनच गावात तुमचा धाक राहिलेला नाही. अय्यो असं काही नाही. गावात अजून माझा मान आहे खूप खूप. मान आहे त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. धाक राहिला नाही म्हणते मी. आणि असेच चालू राहिले ना तर जो मान आहे ना तो टिकेल असे काही वाटत नाही मला. अय्यो असं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. आणि मला सांगण्यापेक्षा तू त्या गुंडूला सांग. अय्यो माझ्या मागे तोच सगळं बघणार. अय्यो सांगते त्याला तर सांगतेच पण तुम्ही पण विचार करा जरा. अय्यो गुंडप्पा गुंडप्पा काय ठरवले आहेस? कशाबद्दल? तुझ्या आप्पांसोबत काम करण्याबद्दल. अय्यो काम करायला काही अडचण नाही पण मी माझ्या पद्धतीनं काम करणार. अय्यो तुझी पद्धत ठाऊक रे. लोकांची घरं भरण्याची तुझी पद्धत. अय्यो कामाची पद्धत. बरोबर आहे पंच म्हणतात ते. ए पोपटा तुला गावात काय चाललं ते ऐकून मला सांगायला सांगितलं रे. माझं तर मला सांगायला नाही सांगितलं बघा. आता तेच तर सांगाय आलो मी. तुम्हाला काय वाटलं चोरून चोरून तुमच्या गोष्टी ऐकतो का काय? तात्या काय सांगायला आलायस ना ते सांग आधी. रिकामी बडबड करू नकोस. आवत बाळू आला आहे गावात.
पोराचं काय होणार आहे कसं होणार आहे हेच समजना झालं. आता हातावर हात धरून बसताना यायचं मलाच काहीतरी करावं लागेल. बाळ्याचं तर काय बिघडत नाही, त्याच्या मनाला येईल तसंच तू वाग. सत्तेचा विचार नका का कराय. हे आला का तू बाळू? अयो कधी आला बाळू? आताच तो घरात जाताना बघितलं आहे म्या. अयो त्याला भेटायला हवं मग. गुंडू काही गरज नाही हा. हे तर त्या बाळूवर नीट लक्ष ठेवायचं, त्याला जास्त फडफडवू द्यायचं नाही. बघा अय्यो. म्हणजे काय अय्यो म्हणजे त्याला कंट्रोल मध्ये ठेवायचं. कंट्रोल? अय्यो म्हणजे नियंत्रणात ठेवायचं रे. तर त्या ताब्यात ठेवायचं म्हणा की. अहो पण इंग्रजी येत नाही ना. अय्यो त्याला बेडीत बांधून ठेवायचं, चांगलं ताब्यात ठेवायचं. बाळूला ताब्यात ठेवणार? पण मला बी हेच वाटतं पण बाळाला कसं काय ताब्यात ठेवणार आहे? अय्यो म्हणजे तुला काय वाटतं ठेवू शकत नाही? अहो पंच तो लहान होता तेव्हा तर चांगलंच ताब्यात ठेवलं होतं तुम्ही. अय्यो म्हणजे ठेवलं नाही म्हणतोस की काय रे? एका पायावर कसा तयार झाला सुपारीला. अय्यो आता तसं तर तसं पण तो काय आता लहान नाही राहिला, मोठा झाला. त्याला ताब्यात ठेवणं लय अवघड आहे. तुमच्या त्याने तर जमणारच नाही. हं? अय्यो येत त्या मला देतोस की काय रे चॅलेंज? हं? चॅलेंज? अय्यो आव्हान? तसं काय नाही पण जे आहे ते सांगतो आहे म्या. अय्यो असं मग बघ आता मी काय करतो ते. बाल रागवला आहे का? रागावत्याला नाही तर काय. अरे तू कुठं हायस, कवा येणार हायस, काय ठावा असतंय भाई. अगं तुला सोडून कुठं जातो हाय? पुढं झालं कौतिक. अगं आधीच एवढी भूक लागली होती, म्हणलं बा शिव्या घालतोय का काय, पोटच भरलं असतं पण. असं आहे भाई. भूक लागली हाय. आता चूल पेटवली हाय की थांब की व्हायचं. आणि बाळू काय करून घेतला हायस रे? काय झालं? अरे बाहेर खाया प्यायचं काय करत होतास? काय तर मिळत होतं पर तुझ्या हातचं मिळत नव्हतं ना. तू असं बोलला म्हणून मी रागावणार नाही असं वाटलं का तुला? तू कसली रागवती आहेस? असं तू खा मग बघ की तुझ्याकडे. हा पण काय झालंय ते तरी सांग की. अरे भाषी बोल तरी बाळू. गंगी बी काय बोल ना, इथं येईना. सत्यवाचं बी काय समजेना. म्या काय खुळी नाही बाळू. न किती दिसता असेल हा? अगं बोलतच बसली आणि नुसती. जेवायला वाढकी. येऊ आणि जाऊन बाशी बोल. पण बाळूला ताब्यात का ठेवायचं? काही गरज आहे का? त्यांनी काही केलं आहे का म्हणतो मी. गुंडप्पा तुला काही समजत नाही. तुझ्या अप्पांसोबत कामात लक्ष दे म्हणते मी. काय समजत नाही? एखाद्याला उगाच त्रास द्यायचा का? नाही नाही त्याने आपल्याला जो त्रास दिलाय ना त्याचा हिशोब चुकता करायला पाहिजे म्हणते मी. आणि गावातली सगळी लोक त्याच्या मागे जायला लागली तर आपल्याला कोण विचारणार? अय्यो म्हणून त्याला ताब्यात ठेवला पाहिजे. कुणी कुणाच्या मागे जायचं तो लोकांचा मुद्दा आहे. अय्यो ए गुंडू सगळे गावकरी त्याच्या मागे गेले तर तुझा मान राहणार आहे गावात? अय्यो धाक राहणार आहे आपल्या गावात. अय्यो अयो पण का ठेवायचा धाक म्हणतो मी. म्हणून म्हणते अप्पांसोबत कामात लक्ष दे. सगळं समजेल तुला. आणि गावातल्या लोकांना साधं भोळं समजण्याची चूक करू नकोस.
आणि प्रत्येक वेळी त्या बाळूची बाजू घ्यायची बंद कर जरा. अय्यो इंद्री, तुम्ही त्या बाळूची व्यवस्था करा. हे करतो, बाळूची व्यवस्था करतो. जेव्हा अहो तुमचं गुरी यायच्या आज बाळ्या येईल गावात. बर मग मग काय म्हणजे काय करणार आहेत आपण? आपण काय बी नाही करायचं. आता माझं गुरु आलं का म्या असा डाव मांडल का बाळ्याला गावात नाही राहू द्यायचा म्या. म्हणजे काय? अहो म्हणजे बाळ्याला गावात राहू देणार नाही तर घालणार कुठं आहेत त्याला? गावाच्या बाहेर. म्हणजे लगीन व्हायच्या आधी तर लगीन झाल्यावर? ते ठाव नाही पर लवकरच. अहो जेव्हा पापर असं करून कसं चालेल? का नाही चालायचं? का तुला बी तो बाळ्या गावातच पाहिजे आहे? नाही 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 नाही, मी काय करू त्याला घेऊन? मग असं का म्हणला? का असं करून चालायचं नाही म्हणून? बाळ्याला जर गावाबाहेर काढलं तर देव्या बी जाईल की गावाच्या बाहेर? जाऊ दे की मग काय अडचण आहे? काय अडचण आहे म्हणजे? अव देवी आई गावात येईल म्हणून बाळ्या आणि देवी आईचं लगीन करा तयार झालो आहेत ना आपण. त्याचं काय झालं? तेव्हा आपण दोघच होतो. आता माझं गुरुजी येते आलं. त्यासनी काय बी अवघड नाही बघ. देवी आई कुठं बी असली तरी सवताच्या पायानं चालत 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 आता येते आपल्याकडं. अहो काय सांगता ते बाप्पा? खरं ते सांगतो हाय. हा आणि म्हणून त्या पायाला गावाच्या बाहेर काढायचं आहे. म्हणजे बाळ्या गावाच्या बाहेर आणि देवाई हात येईल होय? वय अहो मग लवकर तुमच्या गुरुसने बोलून घ्या. जरा वाट बघाय शेख मंगळो. नाही 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 नाही, आता राहतच नाही. त्यासने लवकर बोलून घ्या म्हणजे लवकर देवी आई हात येईल. वय बा, अरे मला ठाव आहे का तू रागवला आहेस माझ्यावर? होय कसं ठाव आहे? अरे आहे ना सांगितलं. तेव्हा बोल, तुला काय बोलायचं आहे ते. काय बोलायचं नाही बाबा. अरे तूच म्हणलास ना व बोलायचं आहे म्हणून. मग आता काय झालं? बोलायचं आहे मी विचार करतो हाय का बोलून काय उपयोग आहे? अरे उपयोग कसा नाही? उपयोग कसा नाही म्हणजे तू ऐकतो का माझ? ऐकतो की समध्यांचं समजा ऐकतो म्या. पण मला जे पटल तेच करतो म्या. मग झालंच. माझं तुला पटायचं नाही. जे करायचं आहे तेच करणार. अरे पर तुझं काय म्हणणं आहे ते तर समजू दे की मला. काय ठरवलं आहे? घरातली काम धाम जबाबदाऱ्या काय आहेत का नाहीत तुला? शेतात मी एकलाच राबतो आहे. कोंबड्या मी एकलाच इंतो आहे. ते असंच चालू राहणार आहे का? बरं मग म्या काय करायला पाहिजे? अरे काय करायचं म्हणजे हातभार लावाय ना ग का? लावाय पाहिजे. करतो म्या मदत. आणि एक काय? गंगीला काय सांगायचं आहे? आता तिला कशाच काय सांगायचं आहे? अरे तिनं बोलणं टाकलं आहे. तुला काय वाटत नसेल तर माझी लेख आहे आणि त्या सत्तीनं काय करायचं? समजास्ती ठाव आहे तुझ्या संग सुपारी फुटली आहे ती. लोक बोलत असतील तिला. तिनं काय करायचं? आयुष्यभर तुझी वाट बघत बसायची का? असंच चालू राहणार असेल ना ते एक दिवस लेकीच्या जावई बापूच्या आणि नातीच्या पाया पडावं लाग. अरे बा असं काय बी व्हायचं नाही बघ. मग काय होणार आहे? जे काय असेल ते बोल तुझ्या माय संग. सांग मला का पुढं कसं कसं आणि काय काय करायचं आहे.
झालं का बोलणं? वय झालं. या गावात जाऊन येतो. जे काय असेल ते बोला आणि सांगा मला. काय झालं बोलणं? काय होणार? काय तसं तुझं काय मत आहे? आय मी कामाला कुठं नाही म्हणतो, काम करेन की. घरात बसून तर खाणार नाही, कुणामुळे हात बी पसरणार नाही. हे ते झालंच. लग्नाबद्दल तुझं काय मत आहे? खरं सांगू का आय, मी लगीन करणार नाही. अरे हे काय बोलतो आहेस तू बाळू? वय माझं जे मत आहे ते मी सांगितलं आहे. अरे असं करून कसं चालेल? हा, सक्ती संग तुझी सुपारी फुटली आहे म्हणजे अर्ध लगीन झालंच की. नाही म्हणून कसं चालेल? अन काही गुमान केला आहे का बाळू? समजा गावामुळे केला आहे ना बघ. समज खरं हाय. मी सारखं माग लागला होता म्हणून माझं मत सांगितलं. असं नग करू बाबा, मी हात जोडते तुझ्या मोर. काय बा आल्यावर का रामायण करायचं आहे का? आणि गंगी तरी गप बसल. जावई बापू काय म्हणत्याल? गावा मोर तोंड डावाय जागा राहायची नाही बाळू. काय आमच्या सारख्यांची लग्न टिकत नाहीत. तुमच्या सारख्यांची म्हणजे तू काय जगायगा आहेस का? समद्यासनी आधी असंच वाटत असत, पण नंतर समज व्यवस्थित व्हाय. हा, संसार केल्या बगैर निपतय व्हाय. हा, काय एकलाच फिरणार आहे असं अनुमान? सुपारी फुटली आहे, घरची सोयरी खाय आणि पोरगी बी चांगली आहे की बाळ. हा, असं नग करू. लगीन करावं लागेल. हे बघाय ना, सांगितलं जे सांगायचं आहे ते. आता तुम्ही बघा काय करायचं आणि बाला कसं सांगायचं. तुझ्याच्यानं होत नसेल तर मी बोलतो बाय. नग तू काय बी बोलू नग. तू गा आल्याला तंटा नग मला. नीट विचार कर. म्या म्हणते हाय म्हणून तरी वय म्हणते. मी गावात जाऊन येतो. बाळू, पांडुरंगा काय वाढून ठेवलं हाय मोर? काय करायचं या बाळूचं? सक्तीचं कसं होणार? एक बोलू का पंच? अयो नाही म्हटलं असतं तू बोलणार नाहीस का रे पोपटा? बोल. अवा अक्का म्हणते तसं करा. अयो म्हणजे काय करायचं रे तर ते? अवा गावात ध्यान द्या जरा, नाही तर तुमची हायती वट बी संपून जाईल. ए असं काही होत नाही बघ. अयो माझं अजून वजन वाढणार. अयो माझा धाक वाढणार गावात. अय्यो आणि कसं काय? अयो गोऱ्या सरकारच्या दरबारी एका साहेबासोबत माझे चांगले सूत जुळले बघ. सगळे पहिल्यासारखेच होणार. अय्यो खरं सांगताय का? अय्यो मग काय खोटे सांगतो काय रे तर त्या? तसं जर झालं ना तर लय चांगलं होईल पंच. अय्यो होय होय. त्यासाठीच सरकार दरबारी रिलेशन चांगले ठेवतो आहे बघ. हा, अय्यो करू करू तुझे लग्न करू. मग लय चांगलं होईल. पंच तेव्हा बाळू बाळू कुठे? तो काय? अय्यो बोलू पटकन. आय आ बाळू, आ बाळू इकडे. हा इकडे ना. येऊ लागलाय. काय रे तात्या? काय रे बाळू कसा आहेस? बरा हाय. पंढरपूर वरून कधी आलास? आजच आलो हाय. अय्यो आता जरा घराकडे पण लक्ष दे रे बाबा. म्हणजे अय्यो तुझ्यामुळे तुझ्या घरातले सगळे वैतागलेत. अय्यो तुम्ही कशा पाय काळजी करताय? तुम्ही तुमचं बघा की. आणि हा, माझ्या नादाला लागू नका. लहानपणी चावडी मोर उभा केला म्हणून असं नका समजू का आता बी ऐकून घेईन. आता तसं व्हायचं नाही.
ए बाळू, तू कोणाशी बोलतो आहेस काही कळतं का तुला? चांगलंच समजत हाय, तरी बी सांगतो आहे म्या. अय्यो, म्हणजे धमकी देतोस? वय तसं समजा पाहिजे तर, पण माझ्या नादाला लागू नका. अरे बाळू, अरे गावचे पंच आहेत ते, त्यांच्या ए अरे पंच असतील घरात, माझ्या मोर काय चालायचं नाही. आणि तू बी ध्यानात ठेव, माझ्यावर ध्यान ठेवशील ना तर तू हाय न म्या हाय.